मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही जी वस्तू पाहत आहात, ती तुम्ही कधी ना कधी नक्कीच खाल्ली असेल. विशेषतः उपवासाच्या दिवशी आपण ज्या पदार्थांचा जास्त समावेश करतो, त्यामधील एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे रताळे. रताळे हे एक पौष्टिक कंदमूळ आहे, जे चविष्ट असण्यासोबतच आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानलं जातं. परंतु मित्रांनो, रताळे खाताना आपण अनेकदा काही साध्या पण महत्त्वाच्या चुका करतो. विशेषतः ज्या लोकांना डायबिटीज आहे किंवा पचनासंबंधित समस्या आहेत, ते लोक रताळे चुकीच्या पद्धतीने खातात आणि या चुकीमुळे त्यांना फायदा होण्याऐवजी उलट त्रास होऊ लागतो. त्यामुळे रताळे कसं खायचं, कधी खायचं आणि कोणासाठी योग्य आहे, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. रताळे हे अनेकांना खूप आवडतं, तर काही लोकांना त्याची गोडसर चव आवडत नाही. ज्यांना तिखट खाण्याची सवय आहे, ते लोक रताळ्यावर थोडं मीठ, तिखट किंवा हलकी फोडणी देऊन ते अधिक चविष्ट बनवू शकतात. पण हे करताना देखील योग्य प्रमाण आणि पद्धत पाळणं महत्त्वाचं असतं. मित्रांनो, काही लोकांचं असंही मत आहे की रताळे उपवासाच्या दिवशी खाऊ नये, कारण ते जमिनीखालून काढलं जातं आणि ते काढताना काही सूक्ष्म जीवजंतूंना हानी पोहोचू शकते. त्यामुळे काही जण या कारणामुळे रताळे टाळतात. ही गोष्ट श्रद्धा आणि वैयक्तिक मतांवर अवलंबून आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रताळे उकडून खावं की भाजून खावं, त्याची योग्य पद्धत कोणती आहे, कोणत्या लोकांनी ते खावं आणि कोणत्या लोकांनी ते टाळावं, तसेच रताळे खाताना कोणत्या चुका टाळायला हव्यात, हेही आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. रताळे उपवासासाठी वापरलं जाणारं हे फळ अनेक आरोग्य फायदे देते. त्यात जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारते आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. वजन नियंत्रण आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील ते फायदेशीर आहे. त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आपल्याला बाजारात एक फळ नेहमी दिसतं, ते आपण काही फार आवडीने घेत नाही, फक्त उपवास असेल तरच घेतो. रताळे कुणाचं आवडीचं फळ असेल असं वाटत नाही, फक्त उपवासासाठीच उत्तम फळ म्हणून त्याकडे पाहिलं जातं. थंडीच्या दिवसात रताळे मोठ्या प्रमाणावर मिळतात. खायला गोड असलेल्या रताळ्यात पोषक घटक चांगले असतात, त्यामुळे रताळे खायला चविष्ट लागतात. त्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात. रताळे खाण्याचे काही आरोग्यदायी फायदेही आहेत. आरोग्यासाठी रताळे अत्यंत उत्तम आहेत. शरीराला जी जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आवश्यक आहेत, ते सर्व या रताळ्यात आहेत. त्यामुळेच रताळे डोळ्यांच्या आरोग्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत, त्वचेसाठी, पचन क्रिया सुधारण्यासाठी आणि अनेक इतर आरोग्यवर्धक कामांसाठी फायदेशीर आहे. रताळ्यात फायबर्स, जीवनसत्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक भरपूर असतात. त्याचप्रमाणे ऊर्जा वाढवण्यासाठी आवश्यक असलेला लोह देखील रताळ्यामध्ये आढळतो. यामुळे डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ नेहमीच आहारात रताळ्याचा समावेश करायचा सल्ला देतात. आता आपण रताळ्याचे काही महत्त्वपूर्ण फायदे पाहूयात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. रताळ्यात जीवनसत्व सी खूप प्रमाणात असतं. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यात असलेल्या कॅरोटेनॉइड्स आणि अँथोसायनिन्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात आणि यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 125 ग्रॅम गोड बटाट्यात म्हणजेच रताळ्यामध्ये 12.8 मिलीग्राम जीवनसत्व सी असते. डोळ्याचं आरोग्य सुधारतं. रताळ्यात जीवनसत्व ए आणि बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणावर आहे. ते UV किरणांपासून डोळ्यांचं संरक्षण करते. यासोबतच रताळ्यातील बीटा कॅरोटीन, अँथोसायनिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांच्या आरोग्याला सुधारतात आणि दृष्टीदोष होण्यापासूनही प्रबंधित करतात. पचनशक्ती सुधारते. रताळे आहारात समाविष्ट केल्याने पचन संबंधित समस्या दूर होतात. रताळ्यात फायबर पचन प्रणालीला सुधारते. याशिवाय रताळ्यातील खनिजे आणि जीवनसत्व बी पोटदुखी, आम्लता आणि कॉन्स्टिपेशन सारख्या समस्यांपासून बचाव करतात. वजन नियंत्रणात करतं. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी रताळे हा एक उत्तम पर्याय आहे. रताळ्यात फायबर्स असतात,
आणि त्यात कॅलरी कमी असतात. रताळे खाल्ल्याने वारंवार भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते. रताळ्याचा वापर जिरे, मिरी यांसारख्या कमी कॅलरी असलेल्या मसाले किंवा औषधांसह केला जाऊ शकतो. मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर. मधुमेह रुग्णांनाही रताळे खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात नैसर्गिक गोडपणा असला तरी त्याचे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे GI कमी आहे. रताळे खाल्ल्याने टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असं काही आहार तज्ज्ञ सांगतात. नेहमीच काय खायचं आणि काय नाही खायचं हा सर्वात मोठा प्रश्न शुगर असलेल्या रुग्णांसमोर असतो. बटाट्यापासून साबुदाण्यापर्यंत असे सर्व उपवासाचे पदार्थ आहेत जे साखरेची पातळी वाढवू शकतात. पण आपणास हे माहिती आहे का की बटाट्यांच्या ऐवजी रताळी खाणं शुगरच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात. यामुळे तुमची शुगर नियंत्रित राहायला मदत होऊ शकते. आपल्याला फक्त ते शिजवण्याची आणि खाण्याची सुयोग्य पद्धत माहीत असणं आवश्यक आहे. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी पदार्थांचा आहारात समावेश करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया आणि सोबतच मधुमेही रुग्ण रताळे खाऊ शकतात का या प्रश्नाचंही उत्तर मी तुम्हाला पुढे देते. रताळे म्हणजे स्वीट पोटॅटो. नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की या पदार्थात साखरेचं प्रमाण जास्त असेल, त्यामुळे मधुमेही रुग्ण ते खात नाहीत. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकते आणि हायपरग्लायसेमिक होऊ शकतो आणि नंतर डिस्प्लिमेडिया देखील होऊ शकतो. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये लिपिड्सचे प्रमाण लक्षणीय वाढते किंवा कमी होते. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे रुग्णाचा डोळ्यातील पडदा खराब होऊ शकतो आणि दृष्टीही जाऊ शकते. त्यामुळे मधुमेहाचे रुग्ण जेवण्यापूर्वी खूप सावध असतात. रताळे जास्त प्रमाणात सेवन करू नये, अन्यथा रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. भारतात सुमारे 77 दशलक्ष लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. यावर अनेक संशोधने झाली. इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलिक्युलर सायन्समध्ये एक संशोधन लेख प्रसिद्ध झाला. मलेशिया विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मेडिसिन अँड हेल्थ सायन्सच्या रुथ नाओमी आणि मलेशिया विद्यापीठाच्या टिश्यू इंजिनिअरिंग आणि रिजनरेटिव्ह सेंटरच्या हसना बहारी यांनी 2011 मध्ये इपोमोई बटाटस वापरून आशादायक परिणाम पाहिले आहेत. त्यात विट्रो आणि विवो चाचण्यांचाही समावेश आहे. चाचण्यांमध्ये आढळलं की रताळे उच्च ग्लुकोज पातळी कमी करण्यास सक्षम आहेत. वेब ऑफ सायन्स, स्प्रिंगर नेचर आणि पबमेड डेटाबेसच्या निकषांवरही या निष्कर्षाची चाचणी घेण्यात आली. याच्या आधारे असं म्हटलं गेलं की रताळे किंवा इपोमोआ बटाटा हायपरग्लायसेमिक स्थितीच्या उपचारांमध्ये प्रभावी असल्याचं सिद्ध झालं. हे डिस्लिपिडेमिया नियंत्रित करण्यास देखील सक्षम आहे. रामाया मोहनराज आणि शुभा शिवशंकर यांचा संशोधन अहवाल 2014 मध्ये जर्नल ऑफ मेडिसिन फूडमध्ये प्रकाशित झाला होता. याच आधारावर रताळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणारे मानले गेले. मधुमेह हा चयापचयाशी संबंधित आजारांपैकी एक आजार आहे. त्यामुळे मधुमेहामध्ये आहाराकडे पूर्ण लक्ष दिलं जातं. बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. यामुळे बटाटा उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न आहार सेवन केल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते. मधुमेह रुग्ण बटाट्यांऐवजी रताळे खाऊ शकतात. दुसरीकडे रताळे फायबरमध्ये समृद्ध असतात. यामुळे मधुमेहांच्या रुग्णासाठी ते योग्य आहे. त्यात मंद कार्बोदके असतात, म्हणजेच ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे रक्तातील साखरेमध्ये चढ उतार होत नाहीत आणि खाल्ल्यानंतर लगेच रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. आता आपण जाणून घेऊया रताळे कसे खायचे. हिवाळ्यात रोग लवकर घर करतात. अशा परिस्थितीत आरोग्य तज्ज्ञ किंवा डॉक्टर आपणास या ऋतूत अधिकाधिक भाज्या आणि फळे खाण्याचा सल्ला देतात. रताळे म्हणजे स्वीट पोटॅटो हे या ऋतूत मिळतात. रताळे खाण्याचे भरपूर फायदे आहेत. बहुतेक लोकांना स्वीट पोटॅटो आवडतात, पण ते खाण्याच्या अनेक लोकांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काहींना ते उकडून खायला आवडतं, काही लोक ते भाजून खातात. त्याच वेळी काही लोक फक्त मार्श खातात, काही लोक कच्चेही खातात. मधुमेही रुग्णांनाही उकडलेले रताळे खाऊ शकतात. त्यांची इच्छा असल्यास ते उकडू शकतात आणि कापून खाऊ शकतात. त्यात काळे मीठ, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर,
काळी मिरी पावडर, हिरवी मिरची आणि उकडलेले हरभरे मिसळा. त्याची गोड आणि मसालेदार चव खूप खाणाऱ्यास आनंददायक असेल. रताळ्यामध्ये याप्रमाणे काही पोषक तत्व असतात. ही एक औषधी वनस्पती आहे, म्हणजेच रताळ्यामध्ये उच्च पौष्टिक घटक असतात. ही औषधी वनस्पती असल्यामुळे यामध्ये कर्करोगाविरोधी, मधुमेह विरोधी, दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यामुळे रताळे खाण्याचे फायदे आपणास माहीत असणं आवश्यक आहे. अभ्यासांमध्ये रताळ्याच्या अर्कामध्ये औषधी गुणधर्म असल्याचं देखील म्हटलं गेलं आहे. त्यामुळे रताळे खाण्याचे फायदे भरपूर असल्याचं आपणास दिसून येतात. यामध्ये खालीलप्रमाणे पौष्टिक घटक आपणास पाहायला मिळतात, जसे की फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, व्हिटॅमिन ए, सी, के, ई, B1, B6 आणि B9. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर रताळे अनेक जीवनसत्वांनी समृद्ध आहे आणि म्हणजेच आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.